महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर असतानाच आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर जोर धरताना दिसतोय। एका बाजूने मराठा समाज ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी सातत्याने रस्त्यावर उतरताना आपण पाहिलंय, तर दुसऱ्या बाजूने धनगर समाज आदिवासी प्रवर्गातून एसटी आरक्षण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसतोय। यासाठी धनगर समाजाच्या वतीनं आमरण उपोषण देखील केलं गेलं। या उपोषणाची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासित केलं की येत्या काही दिवसांमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी GR प्रसारित करू आणि त्यामुळेच आदिवासी समाजातून धनगर समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये याकरिता मोठा विरोध देखील केला जातोय। आता धनगर आरक्षण हा नेमका वाद काय आहे हे सविस्तर पाहूयात, पण त्याआधी आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा नरेन मराठी। मुळात जर आपण पाहिलं तर धनगर समाज हा केंद्र सरकारच्या जातींच्या सूचीमध्ये मुळात ओबीसी प्रवर्गात येतो, परंतु 90च्या दशकात त्यांना महाराष्ट्रात 3.5% भटक्या विमुक्त जाती म्हणून आरक्षण दिलेलं आहे। म्हणजेच NTCचं आरक्षण धनगर समाजाला महाराष्ट्रात लागू आहे। महाराष्ट्राची जी अनुसूची आहे म्हणजेच महाराष्ट्रात जाती आणि जमातींची एक यादी आहे। त्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 45 जमाती त्या अनुसूचित आहेत, परंतु या यादीमध्ये 36 नंबरवर ओरोन/धांगड अशी नोंद 1956 साली झाली आहे। धनगर समाजाचं असं म्हणणं आहे की 36 नंबरवर जी ओरोन/धांगड अशी नोंद आहे ती नोंद इतर कुणासाठी झाली नसून धनगर समाजासाठी झाली आहे, असं धनगर समाजाचं म्हणणं आहे। मुळात जर आपण पाहिलं तर 1954 साली स्वतंत्र बॉम्बे स्टेट तयार झालं होतं। तेव्हा मध्य प्रदेशमधील काही भाग व अमरावती, सिरोसा, अहिरा हे महाराष्ट्राला जोडले गेले। मुळात ओरोन/धांगड ही जमात मध्य प्रदेशमध्ये अस्तित्वात आहे। 1954 मध्ये मध्य प्रदेशमधील काही प्रांत महाराष्ट्राला जोडला गेला आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील अनुसूची यादीमध्ये 36व्या क्रमांकावर ओरोन/धांगड या जमातीची नोंद 1956 मध्ये महाराष्ट्रात झाली। धनगर समाजाचं असं म्हणणं आहे की ओरोन/धांगड जी एंट्री आहे ती मुळात आमच्यासाठीच झाली आहे, असं त्याचं प्रतिपादन आहे। 2000 साली धनगर समाजाच्या वतीने बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल झाली होती, प्रकाश कोकणे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, परंतु बॉम्बे हायकोर्टाने धनगर समाजाची ही मागणी 2000 साली फेटाळली। त्यानंतर पुन्हा एकदा 2017 साली धनगरांना ST मधून आरक्षणाची मागणी जोर धरू लागली। 2017 साली धनगर समाजानं बॉम्बे हायकोर्टात पुन्हा एकदा याचिका दाखल केली। त्यावेळेस 78 सुनावण्या झाल्या आणि 16 फेब्रुवारी 2024ला न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं की महाराष्ट्रात ओरोन/धांगड अस्तित्वात आहेत। धनगर, धनगड आणि धांगड यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, असा निर्वाळा जस्टिस पटेल आणि जस्टिस कमल खटा यांनी दिला। त्यानंतर धनगर समाजाच्या वतीनं बॉम्बे हायकोर्टाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने बॉम्बे हायकोर्टाने दिलेला निकाल मान्य करत धनगर समाजाची याचिका 20 एप्रिल 2024ला फेटाळून लावली। परंतु सध्या 2024च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करू व तसा GR प्रसारित करू, असं आश्वासन सरकारच्या वतीनं दिल्याने आदिवासी समाज देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। एखाद्या समाजाला आदिवासीमधून आरक्षण देण्यासाठी GR सरकारला काढता येऊ शकतो का? मुळात तेवढे अधिकार राज्य शासनाला आहेत का? राज्य शासनाने जर धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणीकरिता
जी.आर. काढला तर तो न्यायालयात टिकेल का, या सर्वच बाबी उलगडून पाहण्यासारख्या आहेत. परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सरकारला डोकेदुखी ठरू शकतो, हे मात्र नक्की. कारण धनगर समाजाला जवळ करण्याच्या नादात आदिवासी समाज मात्र दूर लोटण्याची शक्यताच जास्त आहे. कारण पूर्ण महाराष्ट्रात 1.5 कोटी आदिवासी समाज आहे आणि त्यामध्ये 1 कोटी मतदार. यामुळेच आदिवासी समाजाचं मतदान निर्णायक मानलं जातं. निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार कसं बघतंय आणि आदिवासी समाज धनगर समाजाला कसा विरोध करतंय, तुम्हाला काय वाटतं हे व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.